मित्रांनो फायनली आपण लोकेशन पोहोचलोय. तिथं ते लग्न आहे. हे बघा आपल्याकडे स्क्रीन लावलेली आहे. इकडे आपला सेटअप आहे. तर नमस्कार मित्रांनो, मराठी सुरू ब्लॉगवरच्या 365 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आज आपला 64 दिवसाचे धावत्या फिरत्या चॅलेंजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी धावत्या फिरत्या कशा म्हणलं माहिती आहे का? हे बघू शकता आता वाजलेत 12. माझा पेपर आहे फिजिक्सचा आज, तो आहे 12 वाजता. मी सकाळ उठलो, असंच कुठं गेलो पातळीला एक म्हणजे हे होतं इव्हेंट होता, त्याला स्क्रीन बसवायची होती. तर त्यांचा फोन आला, ते म्हणजे अर्जंट ये म्हणलं, जावंच लागलं. उठलो असं तिकडे गेलो. उठलो मी 7 वाजता उठलो असं तिकडे गेलो. आता वाजलेत 12 आणि हिटर तापलं नाही. हिटरवर वाजत आहे पण हिटर काय तापलेलं नाही आहे. लवकर आंग करायची नाही याच्या कॉलेजला. विशाला मी सोबतच गेलो. विशाल पण येऊन राहिला, आणखी हांगू नाही काही नाही. अवतार पण तुम्ही बघू शकता कसा आलाय. सगळा अवतार असा बिघडलेला झालाय. तर आता लवकर आवडतो निघतो कुठं कॉलेजला. पेपर भरला. तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलो कॉलेजमध्ये. मेन विशालने सकाळ मला नव्हतं कुठं स्क्रीन बसवायला. आता स्क्रीन बसून आलो होतो. आता गेलो पेपरला. पेपर सगळा भरलेला आहे, बघू शकतो मी. सगळं कॉलेज खाली. कष्ट म्हणजे मित्रांनो स्ट्रगल हे पार म्हणजे लई वेगळी गोष्ट आहे. विशाललाच विचार, विशाल तर लई काम करतो माझ्यापेक्षा जास्त विशाल करतो. चला मग पेपर देऊ 3 तासात. 3 तासानंतर भेटतो आपण डायरेक्ट एकदम निवांत चिल मोडमध्ये. पेपर भरलेला आहे. वर पायर तर तुम्हाला फार दम लागला. बॅगमध्ये मटेरियल घेतो. शिक्षक लोक स्क्वॉड आलेला आहे. आपली सुरू राहिली ना पॅड. विशालनी तर काहीच नाही आणलं. दुसरं दप्तर ताप मित्रांनो, अभ्यास काहीच नाही आहे. बॅग चेंज बॅगमध्ये दूध आपली. तर मित्रांनो भेटू 3 तास नंतर. तर मित्रांनो मस्त चिल मोडमध्ये 8 पिक्चर भरलेला आहे. आणि विशालनी म्हणलेला आम्ही जवळ लेट केलं पण सगळ्यात आधी आलो. ते उरले बाहेर. अरे वा 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 काय गौरव. चला आता पेपर बसलेलो घरी बसलो. सकाळ केलं करायला सगळं पण मी आलो पुढे चालू आहे. काय बोल गाडी निघाली घातला व्हायची दम्मायचं दिसल्या गाडी निघाल. सार्थकला रे सार्थक गाडी बसलो. तर मित्रांनो कॉलेज सुटलं. बॅग घरी ठेवली. आता निघालोय. स्क्रीन सकाळी लावली ती आता काढायला माझं वाहन आलाय. त्यामुळे तिकडं आता बराचसा वेळ जाईल. जवळपास तिकडं 5 वाजतील 4-5 वाजतील. चला कडचं जेवण आहे लग्नाचं आहे ते. तिथे गेलं पहिलं जेवणावर ताव मारायचं. कसं नाही ते सकाळ धरून ठेवलेलं नाही. सकाळी इथून गेलो मावटला 12 वाजता घरी पोहोचलो. 12 वाजता गेलो घरी. आंघोळ केली. जेवण नाही केलं, उशीर झालं म्हणून डायरेक्ट निघलो पुढं कॉलेजमध्ये. आता पेपर संपला. आज निघलो स्क्रीन काढायला. आता ते जेवण करतो मस्त. मी विशाल जातात आम्हाला वडा वगैरे खायचा होता. विशाल चालेणार होता मला पण आम्ही कॅन्सल केलं. कारण की तिथं जेवण असलं आपलं काय तर ते जेवण असलं आपलं काय करायचे बरं. चला आता मस्त तो दमायचं एकदम. आणि आणखी लग्न लागायचं आहे. फायनली आपण लोकेशन पोहोचलोय. तिथं ते लग्न आहे. हे बघा आपल्याकडे स्क्रीन लावलेली आहे. इकडे आपला सेटअप आहे आणि विशालकडे ऑपरेटिंग आहे. पब्लिक होऊ शकते किती पब्लिक. काही नवीन जनरेशनचं नवीन एक युग तुम्हाला दाखवितो. ह्या गाड्यात बसणं आणि बिंगत येणं. तर आपल्या म्हणजे फायनली आपण जेवायला कार्यक्रम झाला सगळा. जेवायला 5 मुलं टाकले. विशालने जरा की हल्ले बांधून विशालने त्याच्या ताटात नाही घेतले, माझ्या ताटात टाकवर चपाती. मित्रांनो सगळं जेवण खस्त करून भरतो आपली गाडी आणि घरी डायरेक्ट. युट्यूबर आहे भारी साहेब झालेलं आहे. फायनली आपली सगळी स्क्रीन उतरून झालेली आहे. गाडीत भरली. आता निघलो आपण घरी. गाडी त्याला डबल विशाल आहे. आपल्याला निघायचं आता मंगल कार्यालयाच्या बाहेर. पण मला फक्त आता विषय काय वाटतं माहिती आहे का? प्रश्न कसा पडला माहिती आहे का? फक्त गाडी विशालकडे फक्त मंगल कार्यालयाचं बाहेरून निघावं. कारण मग काहीच भरोसा वाटत नाही मला. तेवढी प्लेस असतो गाडी. चला आता मस्त काय झालं मित्रांनो. फायनली आपण आता निघलो मंगल कार्यालयाच्या बाहेर. बघू शकता
मस्तपैकी विशाल चढ राहिला गाडी आता. फायनली आता आम्ही निघालो घरी. गाडी आणली, त्यांची तर लावली. मग आपली जर रस्ता सुरू झालं. असं जे रँडमली कुठं कुठे जे काम राहिलं ना ते काम विशालनी गाडी लावली. विशालने त्यांच्या भावाजवळ एवढी चाष्टा केली. आणि चाष्टा किंवा दाखवतो नाही कारण घरी होते. घरचा ब्लॉक मी काढला नाही. तर आता घरी जातो घरचे खावणार म्हणजे आतलं. तर मित्रांनो पातळीवरून आलो स्क्रीन फिट करून. घरी आलो, हातपाय तोंड धुतले. आज दिवसभर मी नाही का घरी नव्हतोच, सारखं बाहेर होतो. बाहेरचं पाणी निघून एवढा घासा दुखू राहिला की नाही. आता मला बोलता सगळ्या नाही घासा दुखतोय. घरी आलो, मोबाईल चार्जिंग लावला, कालच्या व्हिडिओची एडिटिंग केली आणि जेवण केलो. आलो इकडं बाहेर. आता व्हिडिओ अपलोडला टाकला आहे. तर मित्रांनो मला एक हे आठवलं, मी 2 महिने झालं आहे ब्लॉगिंग करून. मला 2 महिने झालं आहे. मला एवढा त्रास होतो आहे. सौरभ जोशी सलग 3 वर्ष ब्लॉगिंग करत होता. म्हणजे त्यांनी 5 वर्ष ब्लॉगिंग करत होता. त्यांनी 2000 व्हिडिओ सोडले. सौरभ जोशी. त्याला कमेंट असे येत होत्या की कुणी पण ब्लॉगिंग करू शकते. म्हणजे त्याला असं कमेंट होत होता की कुणी पण ब्लॉगिंग करू शकते. 5 वर्ष काही म्हणजे असे पोरं म्हणत होते कमेंट सेक्शनमध्ये की ब्लॉगिंग तर आम्ही पण करू शकतो. तर ब्लॉगिंग करायला काय लागतंय. तर मित्रांनो मी 2 महिने करतोय. 2 महिने झाला ब्लॉगिंग करतोय. मला आज कळलं की ब्लॉगिंग नेमकी गोष्ट काय. जोपर्यंत तुमचा कालचा व्हिडिओ अपलोड होत नाही ना तोपर्यंत तुमचं मनच लागत नाही. मी मगाशी आलो, अभ्यासाला घेतलं, अभ्यासाला मनच लागना माझा कालचा व्हिडिओ अपलोड झालेलाच नाही. मन कसं का लागेल. जोवर माझ्या ट्रिपचे ब्लॉग अपलोड होत नव्हते ना तोपर्यंत मी असं मोबाईल खाली ठेवत नव्हतो. माझ्या बोर्डाचे फायनल पेपर आले तर तरी मी मोबाईल असं खाली ठेवलेला आहे. कारण की आपली कन्सिस्टन्सी मॅटर करते. पण मित्रांनो मला असं वाटतंय की सौरभ जोशी जे म्हणताय ना ते एकदम करेक्ट आहे. आपल्या मराठी भाषेत प्रत्येकांच्या तोंडात एक बोलणारी एक म्हण आहे, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. ती म्हण आणि प्रत्यक्षात मला देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आपण सौरभ जोशीला आता मी ब्लॉगिंग करायचं, मी स्वतः होऊन सौरभ जोशीला म्हणजे काय ब्लॉग बघायचो ना, काय यार मी पण ब्लॉगिंग करीन, काय लागतंय फक्त दिवसभर शूट करायचं, संध्याकाळी एडिटिंग करायची आणि उद्या अपलोड करायचा. पण आज मला कळतंय जर काही एडिटिंग टायमाला नाही झाली आणि ब्लॉग टायमाला जर नाही पडला तर कशी लागत. तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट करायची म्हणलं तिला मेहनत लागते. आणि त्या मेहनत मागं नाही का आपली काही ना काही फीडबॅक बसलेले असते. फीडबॅक म्हणजे जर आपण जर काही मेहनत जर केली त्या मेहनतीच्या आपण फळ नक्की भेटतच असतं. तर मित्रांनो मी 2 महिने झालं ब्लॉगिंग करतोय. पण मला दोन महिन्याचं एक मन असं म्हणतंय आप सोडून द्यावा, एक मन म्हणतंय नग. आता माझ्या बोर्डाचे फायनल पेपर आलेत. मला माहीत नाही माझ्या बोर्डाचे पेपर मला काही जातील. पण मी ब्लॉगिंग सुरू होणार आणि बोर्डाची पेपरची तयारी पण करणार. माझा जेवढा स्कोर आहे मी जो आता हाईड स्कोर आहे तो माझा, मी तो स्कोर तुम्हाला सांगत नाही, तो प्रायव्हेट आहे. त्या स्कोरच्या बरोबर मी माझे मार्क घेऊन येणार. हे माझं चॅलेंज आहे. तर मित्रांनो आता झाला आहे परत, आता वाजले 10. आता माझा हात पण घेऊन आला आहे. आज घसा पण दुखून राहिला आहे. मग अशी गोळ्या आणल्या, गोळ्या खायच्या राहिल्या. तर आता नाही का व्हिडिओ अपलोड करतो, घरी जातो, बसतो, थोडी रिव्हिजन करतो. पुन्हा चला आपला केमिस्ट्रीचा पेपरात मी टेन्शन घेत नाही अजिबात. मी अभ्यासात टेन्शनच घेत नाही. जसं होईल तसं टेन्शन. मी एका स्किलवर काम करू राहिलं मी त्याचं टेन्शन घेतो. मला जोपर्यंत व्हिडिओ अपलोड होत नाही ना तोपर्यंत मला झोपच येत नाही. आता जोपर्यंत आपला म्हणजे बॅकग्राऊंडचा व्हिडिओ अपलोड होत नाही ना तोपर्यंत खरंच म्हणजे असं अनकम्फर्टेबल फील करतं. असं वाटतं आपल्या तर मायनस पॉईंट भरपूर आहेत, एकदम बारीक पॉईंट आहेत ते आपल्याला कुठं नडावतात. आता माझं कॅप्शन टाकायची, डिस्क्रिप्शन टाकायची, त्याला टॅग टाकायचे, त्याला थंबनेल टाकायचं, त्यात अनलिस्ट करायचा, डबल पब्लिक करायचा, म्हणजे हे भरपूर म्हणजे काम भरपूर आहेत. तर मित्रांनो चला आता फायनली मी आधी आलो आहे, हे काम मी कंप्लीट करूनच जाणार. तर मित्रांनो आता वेळेस संध्याकाळचे 10 माझा खाली व्हिडिओ अर्ध्या तासात 2 तासात अपलोड होईल. म्हणजे मला वाटतं ना 11 वाजता घरी जातो. तर मित्रांनो आधी तर व्हिडिओ अपलोड करून जातो घरी थोडा अभ्यास नंतर करून व्हिडिओ येईल. तर मित्रांनो मस्तपैकी आपला असा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. आता वाजलेत 11:15. जातो घरी, बसतो आपल्या स्टडी टेबलवर, थोडी स्टडी करतो, रिवाईज करतो. कसं आहे माहिती आहे का, केमिस्ट्रीचं आहे, थोडं रिवाईज केलेलं बरं, जराशी रिॲक्शन वगैरे. आज मी दरवाजा बाहेरून लावलेला आहे, तो माहिती आहे का, कारण मम्मी ते म्हणले तुला यायला उशीर होतो, डबा मोठा लागतं, डायरेक्ट तू बाहेर लावून जाय, मग अडचण नाही, म्हणजे डायरेक्ट उडे घरात.
तर आता मी आता बाहेर आलो आहे काय उघडी जातो आतमध्ये मग थोड्या अजून करतो व्हिडिओ इंड. तर मित्रांनो फायनली वाले संध्याकाळचे 12 माझा झोपायचा टाईम झाला आहे. तर मित्रांनो मी आपल्या ट्रिपचे पन्हाळगडावरचे नाही का सगळे ब्लॉग नाही का म्हणजे 2 ब्लॉग नाही का मी इंस्टाच्या चॅनलवर सगळे अपलोड केलेले आहेत. तर त्याला मी सगळे टॅग वगैरे सगळे टाकलेले आहे. ते फायनली अपलोड झालेले तर तुम्ही लगेच माझ्या नाही का यूट्यूबच्या नाही का बायोमध्ये लिंक आहे क्लिक करा कसं काय फीडबॅक द्या. तर मित्रांनो भेटूनंतर ब्लॉग तो पण आपला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. उद्याचा आपला केमिस्ट्रीचा पेपर बघून उद्याचा पेपर कसा देऊ चिल मोडमध्ये जातो का हिट मोडमध्ये जातो. तर मित्रांनो भेटूनंतर ब्लॉग चला बाय बाय.